संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। दौंड तालुका कडेठाण येथे शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता वाघजाई वस्ती धावडेमळा येथे लताबाई बबन धावडे वय 50 या महिलेस बिबट्याने हल्ला करून जीव मारले। सदर ही महिला शेतामध्ये कांद्याचे रोप निंदत असताना बिबट्याने अचानक हल्ला केल्याने लताबाई धावडे या महिलेस बिबट्याने उसामध्ये ओढून नेले। ही घटना दुपारी 2 वाजता घडली। रोप निंदत असणाऱ्या लताबाई अचानक दिसना असे झाल्याने तेथील नागरिकांनी शोध घेण्यास सुरुवात केली। मयत लताबाई बबन धावडे या उसामध्ये नागरिकांना रक्ताच्या अवस्थेमध्ये पाहायला मिळाला। सदर या घटनेस यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख व उपनिरीक्षक सलीम शेख व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले। परिस्थिती पाहता नागरिकांतून बिबट्यांच्या हल्ल्यातून लताबाईचा मृत्यू झाल्याचा संताप होत होता। बिबट्या ह्या प्राण्यापासून हल्ला झाला की नाही यासाठी वनाधिकाऱ्यांनी खात्री केली। दौंड वन परिषद अधिकारी राहुल काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बिबट्याच्या हल्ल्याने लताबाई धावडे यांचा मृत्यू झाला असे दौंडचे राहुल काळे यांनी दैनिक संध्या प्रतिनिधी संजय सोनवणे यांना माहिती दिली। देवी आहे आणि स्थानिक लोकांनी काही भयभीत होऊ नये। आम्ही लवकरात लवकर सदरचा या बिबट जो काही परिसरामध्ये आहे आम्ही चौकशी तपास सुरू केलेला आहे आणि त्याला आम्ही लवकरच जेरबंद करण्याची आम्ही पुढील नियमानुसार कारवाई सुरू केलेली आहे। तारखेत 2 घटना घडल्या साहेब। तर मागच्या घटनेमध्ये आपण तात्काळ 24 तासात तो बिबट्या जेरबंद केलेला आहे। इथं सुद्धा आपण तात्काळ त्याला जेरबंद करण्यासाठी पुढची पावले नियमाप्रमाणे। अशाच माहितीसाठी संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।